जय शिवराय. आज आपण कातर खटाव येथे आलो आहोत. याच्या मागचं भव्य असं कारण असं आहे की येत्या 25 तारखेला मित्रांनो 25 आणि 26ला भव्य असं ओपनचं आणि आदतचं मैदान पार पडणार आहे. ते म्हणजे विठ्ठल केसरी मैदान. आषाढी एकादशी निमित्त पार पडणारं महाराष्ट्रातलं भव्य असं हे विठ्ठल केसरी मैदान. आपल्यासोबत आयोजक आहेत. दादा नमस्कार. नमस्ते. पहिल्यांदा आपलं नाव सांगा दादा. माझं नाव वैभव पाटील. दादा पहिल्यांदा आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील की तुम्ही हे एक आषाढी एकादशी निमित्त हे मैदान घेताय विठ्ठल केसरी. पर्व किती आहे आपले? आता तिसरं पर्व आहे आणि अतिशय उत्कृष्ट मैदान मित्रांनो पार पडतं. आपण आत्तापर्यंत 2 मैदानं बघितलं असेल. रितसर मैदान म्हणून जे बोललं जातं विठ्ठल केसरी मैदान. तर दादा हे मैदान आता हे तिसरं पर्व आहे, तर काय सांगाल या मैदानाबद्दल? पहिल्यांदा मैदानाबद्दल बोलायचं झालं तर खास बैलगाडी मालकांच्या आग्रहास्तव आपण जी बैलगाडी मालकांना जशी फाटी हवी होती, म्हणजे रुंदी असू द्या किंवा बऱ्याच बैलगाडी मालकांचं म्हणणं होतं की थोडीशी उराडी असावी, तर त्या प्रत्येक गोष्टींचा मेळ घालून हे मैदान म्हणजे आम्ही हे केलं, तयार केलं आहे. इतका सुंदर ट्रॅक तयार केला आहे की अगदी त्याला 2 दिवस रोलिंग करून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. आणि कितीही पाऊस झाला तर हे मैदान असं आहे की टेकडावरती आहे. इथं चिखल हा विषय होणं जरा थोडंसं कमी आहे. आणि आता त्याच उदाहरण पण दाखवतो. दादा जरा फाटी सांगा, दाखवा जरा कसं काय वाटतं. काय झालंय आता? पाऊस पडतोय मित्रांनो, सकाळपासून पाऊस चालू आहे, सगळीकडे चर्चा आहे. आता तुम्ही हे बघा, आता हे थोडंसं वर ओलं झालंय, परंतु हा ढेकळा आपण उचलू. हे बघा खाली सगळे, हे सगळे खाली म्हणजे हे असं आहे की हे ढेकळ बघा. आता हे वरची माती ओली आहे, ओलसर वाटते, पण हेच बघा तुम्ही. आणि हे रान सगळं ना असं मुरमट टाईप आहे, त्यामुळं यश माती बघा दुरळा उडतो. म्हणजे पळण्यासाठी म्हणजे पावसात काहीच प्रॉब्लेम मैदानाला होणार नाही. आणि विशेष म्हणजे मित्रांनो इतकी काळजी आयोजकांनी घेतली आहे की ते सांगतील की जरी पाऊस पडला त्यांना वाटलं की मैदान इथं होऊ शकत नाही, तर त्यांनी काय केलं त्यांनी त्यांच्या तोंडून पण ऐकूया. आता काय सांगाल याबद्दल? आता आम्ही त्याबद्दल एकच सांगू की जरी समजा गट सेमी आपल्या इथं झाले आणि समजा आपल्याला फायनलला बैलगाडी मालक म्हटले बाबा की इथं जरा थोडा चिखल वाटतोय, चिखल होणारच नाही कारण बैलगाडी मालक म्हणणारच नाही त्याच्यापेक्षा सुंदर फाटी आहे, परंतु ती फाटी आपल्यासाठी अवेलेबल आहे. असं नाहीये की त्या फाटीला होऊ शकत नाही. बैलगाडी जर मालक जर म्हटले की इथं नको तिथं घ्या, तरी आपण फायनल तिथं घेऊ शकतो. गट सेमी इथे आणि फायनल इथे. दोन्ही फाटीच्या मधलं अंतर फक्त जास्तीत जास्त 800 फुटाचं आहे. म्हणजे म्हणजे चालत गेला तरी माणूस त्या मैदानावर जाऊ शकतो. आम्ही तेही मैदान उद्याच्याला सकाळी सगळं रेडी करून घेतोय. त्याही मैदानासाठी तास असू द्या, रोलिंग असू द्या, त्याचीही उद्या सगळी व्यवस्था करायला सांगितली आम्ही. म्हणजे असं आहे की बैलगाडी मालकांना मैदान हे होणारच. त्यामुळे बैलगाडी मालकांची एक शंका काय आहे की आता आज पेडगावचंच मैदानात पाऊस झाला, मैदान कॅन्सल झालं. काय असतं, कालही मैदान झालं त्याच फाटीवरती आणि आजही झालं. त्यामुळे शेवटी बैलांच्या नक्कीमुळं जे रान जरी कठीण आम्ही रोलिंग केलं असलं तर तिथं माती निघणारच आहे. म्हणून आपण थोडासा मार्ग काय ठेवला, जरी समजा इथे गट सेमी झाले तर आपण फायनल तिथं घेऊ शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीत बैलगाडी मालकांना जसं वाटेल, बैलगाडी मालक म्हटले इथं घेऊ, बैलगाडी मालक म्हटले इथं नको तिथं घेऊ तर तिथं घेऊ. आपल्याला दोन्हीही फाट्यांचा मार्ग खुला आहे. आणि मैदानाचं असं आहे परमिशन घेतली, हेही तेच मालक आहेत आणि तेही तेच मालक आहेत. त्यामुळं असंही नाही की तिथं का घेतलं म्हणून. सगळ्या गोष्टी शासनाच्या परवानगीनुसार आणि सगळ्या म्हणजे असं आहे की इथं घेतलं तिथं घेऊन देणार नाहीत. मुळात एक आहे की आमच्या गावातली म्हणजे लोकांचंच म्हणणं असं असतं की तुम्ही म्हणजे नाद आहे, म्हणजे आमच्या वडिलांपासून ह्या गोष्टीचा नाद होता, तर तो नाद आम्ही पुढे नेतोय. तर इथं नाही झालं तर तिथं घेऊ शकतो, असं आपल्याला दोन्ही मार्ग आहेत. त्यामुळं बैलगाडी मालकांनी चिंता करायची गरज नाही, फक्त नोंदणी वेळेवर करून घ्या. बघा मित्रांनो, फक्त नंदींसाठी आयोजकांनी ती काळजी घेतली आहे की काही अडचण आली तरी त्यांनी दुसरा पर्यायी मार्ग शोधला आहे. त्यामुळं एकच त्यांची विनंती असेल. आता दादा नोंद कुठपर्यंत चालू आहे? आज मला वाटते 21 तारीख आहे, आज 22 तारीख आहे. नोंद कुठपर्यंत आली काय आपली? सरासरी एक 70 नोंद आहे ओपनची आणि आदतची एक 35 नोंद आहे. बैलगाडी मालक बरेच असे थांबलेत की पाऊस येतोय, पण मुद्दा एक आहे की जरी समजा जास्तच पाऊस झाला, फाटी पूर्णच ओली झाली, सगळं पाणी झालं, तरी शेवटी आज उदाहरण दिलंच ना मी. सिद्धेश्वर कुर्लेच्या आपले दिनकर शेट असतील त्यांनी मैदान घेतलं होतं, त्यात 700 गाडी नोंद झाली होती. परंतु त्या म्हणजे आपली खटाव तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे, शेवटी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला धरून आपण मैदान घेतो. समजा जर शेवटी निसर्गाने आपल्याला नाही साथ दिली तर शेवटी आपण आपली सगळ्यांची प्रवेश फी ज्यांच्याकडे नोंद केली त्यांना आपण माघारी देतो.
परंतु मी माळकरी आहे, माझा पांडुरंगावर 100% विश्वास आहे की देवानं आज 2 वर्षात कधी अडचण आणली नाही, त्यामुळे आताही आणणार नाही. कारण की म्हणजे हे मैदान घेण्याचं आयोजन म्हणजे असं नाही की बाबा हे पैसे आपल्या घरात जावेत किंवा ह्यातनं आपला कुठंतरी व्यवसाय चालू व्हावा, अजिबात नाही. अख्खं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आमच्या गावातलं आपण तुमच्याच बाईटमार्फत मैदान झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की त्या मंदिराचं शिखराचं सुद्धा काम झालं नव्हतं, वर्गणी येत नव्हती, पण ते आज मंदिर सगळ्यात टॉपचं मंदिर गावातलं आमच्या झालंय. आम्ही देवाला हेही साकडे घातले की पांडुरंगा तुझं मैदान आहे, तुझं तू पूर्ण कर आणि तुझ्या रंगाला तुझ्या मंदिराला खालून पासून वरपर्यंत रंग तुझा तूच मारून घे. ह्याच्यापेक्षा आम्ही काही सांगितलं नाही. त्यामुळे मला विठ्ठलावर पांडुरंगावर 100% विश्वास आहे की तो मैदान पार करून घेईल. आणि नक्कीच दादांनी सांगितलं वारकरी आणि मैदान सुद्धा असं देखणं मैदान बनवलंय मित्रांनो. म्हणजे काळजी मित्रांनो, नंदीसाठी काळजी. ह्या फाटीचं अंतर आतलं अंतर 16 फूट ठेवले मित्रांनो. म्हणजे हे एक त्यांनी काळजीपूर्वक ठेवले आणि ते म्हणले मी वारकरी आणि विठ्ठलाचं म्हणजे थोडक्यात बघतच आहेत आता. तर नक्कीच विठ्ठलाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे 100% आहेच. तर दादा आता मला मैदानाबद्दल सांगा, बक्षीस स्वरूप कसं असणार ओपनचं आदतचं? 1,01,11 रुपये पहिलं ओपनचं बक्षीस आहे. शेवटचं बक्षीस 11,000 आहे. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं जशी बक्षिसाची रूपरेषा दिली आहे त्या पद्धतीनं बक्षिसांची रूपरेषा आहे. प्रत्येक बैलगाडी मालकाला 12 इंची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, प्रत्येकाला सन्मान चिन्ह, प्रत्येक गट 5 गाडीला सन्मान चिन्ह. म्हणजे असं आम्ही काही ठेवलं नाही की बाबा की तिथं काय म्हणजे कमतरता आहे. आणि आदतलाही तसंच आहे. फक्त ओपनला 1100 रुपये प्रवेश फी आहे आणि आदतला 1000 रुपये आहे. ओपनला पल्ला 1000 फूट आहे आणि आदतला 900 फूट आहे. आणि फाटी एकूण किती आहेत आपल्या मैदानात? टोटल फाट्या 12 आहेत, त्यातल्या आपण 10च वापरणार आहे. तिकडेही एक राखीव, इकडे एक राखीव, अशा 10 फाट्या आपण वापरू शकतो. जशा गाड्या नोंद होतील त्या हिशोबाने आपण. आणि बॅरिकेटिंग किती % असणार काय? दोन्हीकडे 300 फूट बॅरिकेट असेल. आणि मुळात एक आहे की ह्या वर्षी आम्ही जरा थोडंसं नवीन म्हणजे आम्ही आमच्या गावातली कमिटीतले आयोजक म्हणून 5 मुलं आम्ही खाली सुट्टीला ठेवणार आहे. काय होतंय, जी सुट्टीला विनाकारण जी गर्दी होते, अगदी सुनील मोरे सुद्धा त्या दिवसच्या बाईटमध्ये म्हटले की अगदी किंवा आनंद बुवा जगदाळे की झेंडा पंचांना कळायला तयार नाही की तो नंदी किंवा ती गाडी जी नामांकित बैलात अगदी आपलं बकासूरचंच उदाहरण घ्या. बकासूर आल्यानंतर त्याच्या मागचं पब्लिक, मथुर आला त्याच्या मागचं पब्लिक, म्हणजे सर्जा आला त्याच्या मागचं पब्लिक. ठीक आहे, समजू शकतो आपण की त्या बैलांवरचं असलेलं महाराष्ट्राचं प्रेम आहे. परंतु काय होतं, ह्या आपल्या चुकांमुळेच आपल्याच बैलावर एक थोडंसं म्हणजे हे होतं. काय होतं, सुट्टी करताना गरज नसताना मागं उभं राहायचं. मी काय म्हणतो, सुट्टी करणारा सुट्टी मेकर, दोन्ही साईडचे सुट्टी मेकर, त्यांचा एक माणूस उभा राहिला तर काय अडचण नाही. विनाकारण माणसांना खाली ह्या वेळेस आम्ही ठरवलंय मैदानात उभं राहूनच द्यायचं नाही. ठीक आहे, तुम्ही फॅन फॉलोअर्स आहे, बैल बांधल्यानंतर आपण तिथं फोटो काढू शकता, व्हिडिओ काढू शकता, परंतु बैल पळताना आणि सुट्टीला गर्दी करणं हे चुकीचं आहे. ह्याच्यामुळं काय होतंय, सुट्टी मेकरांचं एकमेकाचा समतोल राहत नाही. म्हणजे अगदी आपण पेडगावला बघितलं, मथुर सुटून गेला, ठीक आहे ना, थोडंसं बैलांचंही त्या पद्धतीत बैल आहेत ती, पण विनाकारण आपल्या पब्लिकमुळं, आपल्या फॅन्समुळे त्या बैलांना त्रास नको. त्यामुळं आम्ही ठरवलंय की विठ्ठल केसरी मैदानात 100% खाली कुणीही गर्दी करायची नाही. सुट्टी मेकर दोन्हीकडचे त्यांचा एक माणूस बैलाचा जवळ उभा राहायचा असेल तर राहू शकतो आणि ड्रायव्हर इतरत्र कोणीही बैलांपाशी थांबायचं नाही. खाली पट्टी विथ बॉक्स केलाय, त्या बॉक्सच्याच पाठीमागं पट्टी टाकली जाईल. त्या पट्टीच्या मागं बॉक्सचं एक तास आखलंय. सुट्टी मेकर आणि बैल सोडली तर कुणीही थांबणार नाही. एखादा बैल समजा जरी घरामध्ये आता सर्जा असू द्या, बकासूर असू द्या, मोठी बैल असतात, दोघं लागते धरायला, ठीक आहे ना. मी म्हणतो इकडं 2 तिकडं 2, 4 माणसं, ड्रायव्हर 5, अजून अगदी एक झाला 6-7 माणसं पुरुष आहेत. फॅन फॉलोअर्सना एवढीची विनंती आहे की ह्या मोठ्या गाड्या आहेत, त्यामुळे ह्या गाड्या फॉल होणं वगैरे ह्या गोष्टी होतात. त्यामुळे आपण ती काळजी आपण घ्यायची की कुठेही मैदानाला बी गालबोट लागला पाहिजे आणि शिस्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत तीच शिस्त राहील. आता आपले लाईव्ह चित्रीकरण म्हणजे कोणत्या चॅनलवर असणार आहे मैदानाचं? P3 यादव, पवन यादवचा जो P3 लाईव्ह आहे त्याच्यावरती सगळे लाईव्ह लॉट दिसतील. नोंद कधीपर्यंत चालू होणार आहे आपली? ओपनची नोंद 24 तारखेला संध्याकाळी 7 वाजता बंद होणार आणि आदतची नोंद 25 तारखेचं जे आपलं ओपनचं मैदान आहे त्या ओपनच्या मैदानात बरोबर 4 वाजता नोंद बंद होईल. आणि ओपनचा फायनल झाला की P3 लाईव्हवर तिथेच आदतचे गट काढून घेतले जातील. ह्या दोन्ही मैदानासाठी समालोचक झेंडापंच कोण असणार आहे? समालोचकांमध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार, विकास सर आणि गणेश तांबे असे 3 समालोचक आहेत.
आणि आदतला पण तेच आहेत. झेंडापंच म्हणून तिन्ही झेंडापंच आपण सांगितलेत. ओपनला धनावडे बापू झेंडापंच म्हणून काम करतील. त्यांच्या सोबतीला आनंदबुवा जगदाळे असतील आणि आदतसाठी सोमनाथ जगदाळे आणि आनंदबुवा जगदाळे असे दोघं काम करतील. आता आपली जी फाटी आहे त्या आजूबाजूला नंदींना म्हणजे त्रास होण्यासारखं ओढा विहीर नाले असं काही आम्ही प्रथमतः मैदान घेताना म्हणजे आपला स्वतःचा बैल पळतोय असं समजूनच ह्या गोष्टी करतो. तुम्ही ह्या मैदानामध्ये अगदी 2 किलोमीटर जरी कुठे गेला तरी तुम्हाला अडचण हा विषय नाही. पुढे गेला पुढेही मोकळं, साईडला गेला साईडलाही मोकळं. मैदानाच्या चारही दिशेला कुठेही गेला तरी सगळं पटांगणच आहे. त्यामुळं त्याची काहीच अडचण नाही. अगदी बैलगाडी जास्त लांब जाऊन म्हणून आपण थोडंसं पुढं क्षेत्र सुद्धा नांगरून ठेवलंय का, जेणेकरून त्यात रेवट्यात नंदी गेल्यानंतर थांबतील जास्त पुढे जाण्यापेक्षा. आता मैदानाची परमिशन कुठपर्यंत आली? मैदानाची परमिशन दिली आज, सगळ्या ग्रुपवर वगैरे टाकली आहे. दोन्ही दिवसाची मैदानाची परमिशन मिळाली आपल्याला. मित्रांनो, नक्कीच दादांनी म्हणजे मैदानाचं सर्व काही जे देखभाल करायची सगळी व्यवस्थित केली नंदींसाठी. नक्कीच त्यांचे म्हणजे एक विनंती राहते सगळ्यांना आयोजकांकडून की लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. आणि दादा एक विशेष म्हणजे एक प्रश्न आहे की तुमची जी इच्छा होती म्हणजे तुमची गावकऱ्यांची ती इच्छा म्हणजे जी गाडी पळावी त्या गाडीचं काय आहे? काय झालंय, त्या विठ्ठल केसरी मैदानाचं नाव होण्यामागचं कारण आहे फक्त किती जोड. म्हणजे सरांची ती घटना झाल्यानंतर म्हणजे सरांची पहिल्यापासून इच्छा होती की हा जोड पळावा, किंवा ते असताना पण तो जोड पळायला आला की पब्लिकचा क्राऊड भयंकर असायचा. मग विठ्ठल केसरीचं पहिल्या पर्वात म्हणजे सर नसताना सुद्धा त्या जोडीचं एकत्रीकरण झालं, गाडी गुलालात राहिली. मागील वर्षी गाडीनं 1 नंबर केला आणि ह्या वर्षी आम्ही विनंती केली आहे. 100% आमच्या विनंतीला मान मिळाल्यातच जमा आहे असं सांगतो. आणि काय आहे, अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे. शेवटी हे बघा काय असतं, काही गोष्टी म्हणजे अगदी म्हणजे बकासूर असू द्या, हे जे मथुर असू द्या, सर्जा असू द्या, ही जी बैल आहेत ना ह्यांचा इतिहास फार मोठा आहे. म्हणजे आपण अगदी समजा एखाद्या गटात बकासूरची गाडी मारली तर आपण हुरळून जातो. मी ह्या मताचा आहे की हुरळून जाण्यापेक्षा 100% आपण 10 जणांना सांगावं की आम्ही बकासूरच्या गटात होतो आणि आमची गाडी त्या गटात राहिली. हुरळून जाऊ नका. त्याचा इतिहास असा आहे की मला वाटतं की अख्ख्या महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा अगदी भारतात म्हटलं तरी चालेल की पेडगावसारख्या हिंद केसरीच्या मैदानात पहिल्या दिवशी 3 फेरं पळून 1 नंबर आणि दुसऱ्या आदतच्या मैदानात सुद्धा 3 फेरं पळून 1 नंबर असा बैल भूतोन भविष्य होणेच नाही. म्हणजे म्हणजे त्याचं बकासूरचं रेकॉर्ड तोच मोडू शकतो. काय म्हणजे कसं आहे, म्हणजे आज त्याला जर ह्या आपल्या लोकांनी जर त्याला देव म्हणून ही म्हणजे एक आपण प्रत्येक माणूस म्हणतो की बकासूर हा एक देव आहे. प्रत्येक गाड्या मालक, नवीन आलेले गाड्या मालक आहेत ते सुद्धा बकासूरच्या पाया पडतात किंवा ते स्वतः तोंडानं म्हणतात. काय म्हणून, असे बरीच लोक आहेत. आज एक आपला वारकरी कोणतरी आहे, तो म्हणतोय बकासूर गुलालात राहावं त्यासाठी तो चालत वारी करतोय. हे एक प्रेम आहे माणसांचं. बरं असं बी नाही नवीन नंदी आले तर असं त्यांच्यावर पण कोण प्रेम करत नाही असं नाही ना. आज सचिन पळतोय समजा शाहिदबाईन मुलांनी त्यांचा, लोक त्याच्यावर पण ऑटोमॅटिक प्रेम करतात. आज म्हणजे आम्ही मथुरची सुद्धा इच्छा व्यक्त केली की मथुर सुद्धा पळावं, कारण आमच्या मैदानाला मथुर पळाला नाही. त्यासाठी आम्ही समीर भाईंना कॉल केला होता. समीर भाई म्हणले बिनजोड आहे आणि बैलाचं वय झालंय त्यामुळं जास्त बैल आम्ही बाहेर काढत नाही. तरी बी आम्ही विनंती केली आहे. शेवटी फक्त आता तुम्ही जो प्रश्न विचारला की बकासूरन सर्जा ही गाडी पळणार का, शेवटी त्या मालकांना फोन केल्यानंतर त्या मालकांनी एकच सांगितलं की गावापेक्षा आम्ही मोठं नाही आहे. म्हणजे त्यांनी दोन्ही म्हणजे अगदी मामा असतील किंवा इकडं अभिजित भाई असतील, यांनी सांगितलं की आम्ही गावापेक्षा मोठं नाही आहे. मग ते त्यांचाही मनाचा मोठेपणा की त्यांनी आमच्या गावाचं म्हणजे कुठंतरी असं ठरवलंय. आणि 10 दिवसापासून चर्चा आहे काय म्हणून, प्रत्येक मी इंस्टाला रोज उघडलं की इंस्टाला एकच दिसतंय काय म्हणून, हे त्रिकूट. आता ड्रायव्हरचं मला काही माहित नाही, कारण की आपली अपेक्षा काय आहे की हा जोड पळावा. शेवटी ड्रायव्हर हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, परंतु हा जोड 100% पळेल मैदानाला. नक्कीच म्हणजे इच्छा आयोजकांची जी होती, गाववाल्यांची होती आणि संबंध महाराष्ट्राची दादा होती इच्छा. महाराष्ट्राची एक फक्त बॅनर सोडला आणि महाराष्ट्राला सगळ्या म्हणजे इच्छाच वाटली की हा प्रत्येक जण कमेंट करून सांगत होतं की खरंच ही गाडी पळावी. त्याच काय झालंय, त्याच्या मागचं कारण आहे की हा जोड बरेच दिवस झालं पळाला नाहीये. प्रत्येकाला वाटतंय ना की बाबा हा जोड पळावा. प्रत्येकाची एक इच्छा असते ह्या गाडीला किती गती लागते. आणि माझी तर विनंती आहे, एखाद्या गाडीला जर खरंच गती लागत असेल ना तर ते पहिरा सहजा लवकर पुढं नाही. पण आता सध्या काय झालं, एखादी गाडी पळाली की लगेच दुसऱ्या मैदानात दुसऱ्या गाडीवर पळते. परंतु एक आपलं थोडंसं हो का आपल्याला एवढं कळत नाही, परंतु जेवढं कळतंय त्यातनं असं आहे की
म्हणजे जुनी माणसं अशी करत होती की गाडी शक्यतो फोडत नव्हती. त्याच्या मागचं कारण असायचं की गाडी जाईल. म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या त्यावेळेस तिकडं पळत होता, त्यावेळेस पण म्हणजे ती गाडी फोडत नव्हती का, इकडे ज्यावेळेस पळत होती त्यावेळेस की ती गाडी फोडत नव्हती, मग ती गाडी पळत होती. बरं, प्रत्येकाला असं वाटायचं ती गाडी तर मारायची कशी, पण ती गाडी पण मरत नव्हती. म्हणजे असं आहे की अगदी म्हणजे आमच्या मैदानात हो का, शेवटी त्या बैलांना विठ्ठलाचा आशीर्वादच म्हणावं लागेल, कारण दोन्ही वर्ष या गाड्यात ती जोडच गुलालात राहिलाय. वर्षभर कुठं पळाली नाही तरी ह्या मैदानात पळते, आणि आम्हालाही वाटतं की ह्या मैदानात पळते तर ह्या मैदानात गुलालात राहावी. बरोबर. आणि तुम्ही विशेष म्हणजे तुम्ही आयोजक असून तुम्हाला अनुभव भरपूर आहे. हा, म्हणजे आहे अनुभव सगळं तुम्हाला, म्हणजे एकदम व्यवस्थित त्यांनी मैदानाचं जसं त्यांना माहिती आता खूप ते म्हणजे पहिल्यापासून हे बैलगाडा क्षेत्रात आहेत, एक आयोजक म्हणून पण ते भूमिका निभावत आहेत. एक चांगलं आयोजन केलं आहे मित्रांनो त्यांनी मैदानाचं. दादा, आता आदत जे मैदान आहे त्या आदत नवीन वासरांना संधी मिळणार आहे विठ्ठल केसरीचा मान मिळण्याची, त्या आदत वासरांच्या मालकांना काय आव्हान कराल? हे मैदानाचा ट्रॅक बऱ्यापैकी सुट्टीला थोड्या चुका होत्यात. फाटी एवढी मोठी करण्यामागचं कारण आहे, जर ह्यात गाडी जर फॉल होत असेल तर मी तर ह्या मताचा आहे की मग ते आता बैलगाडी मालकानेच विचार करायचा की आपण काय केलं पाहिजे. म्हणजे एवढी मोठी फाटी आहे, कितीही सुट्टी मेकरकडनं गाडी चढली तरी सुद्धा गाडी फॉल होऊ शकत नाही. बरोबर. गाडी 16 फुटाचं अंतर आहे, म्हणजे निवांत गाडी म्हणजे तास पलटी जाणार नाही या मैदानात. लॉबी टच पण मला वाटतं कारण एवढं बघू शकता की मोठं ट्रॅक आहे मित्रांनो, आतला अंतर भरपूर आहे, काहीच 2 गाड्या बसतील असं अंतर आहे मित्रांनो. त्यामुळे आदत वासरांना तर मला वाटतं दादा तुम्ही एक नंबरचा पर्याय केला, कारण ओपनची बैल शहाणे असतात पण आदतला काय वाटणार नाही पळताना. नाही, मग अगदी एकदम प्लेन असं वाटतं की बघा सरळ मित्रांनो, अगदी तुम्हाला खालचे गवत असं एकदम प्लेन लाईन मध्ये दिसतंय, काहीच असं प्रॉब्लेम वाटत नाही या फाटीला. त्यामुळं माझा आदत वासरांना म्हणजे आदत बैलगाडी मालकांना पण आव्हान राहील की नक्कीच या फाटीचा आस्वाद म्हणजे खूप संख्येने घ्यावा, कारण एक मानाचं मैदान आहे. कारण मला वाटतं महाराष्ट्रात एकच मैदान असेल विठ्ठल केसरी, आणि ते पण आषाढी एका दिवशीच होतं हे मैदान. त्यामुळं आयोजकांनी त्यांचं व्यवस्थापन दाखवलं या मैदानाचं, तसंच तुम्ही पण भरभरून प्रतिसाद द्या या मैदानाला. आणि 2 दिवस मित्रांनो मैदान होणार आहे, अक्षरशः चांगला प्रतिसाद आयोजकांना द्या हीच विनंती राहील. दादा, फक्त 2 शब्दाला सांगा की काय आव्हान काय कराल पहिल्यांदा सांगा. आव्हान मी प्रत्येक बाईटमध्ये एकच देतो की असे बरीच बैलगाडी मालक आहेत की ते शेवटच्या 1 तासात फोन करतात, बरोबर, आमची गाडी नोंदवायची आहे. हां, ठीक आहे ना, उद्या बैल पळणार आहे म्हणल्यानंतर पैरा आजच होतो ना, बरोबर. असं नाही ना की पैरा 1 तासात होतोय म्हणून. ठीक आहे, मी म्हणतो असेही असतील, पण ते किती असतील, पोटामोजणीत पद असतील. बैलगाडी मालकांना परत मग फोन करतात बाकीच्या, मग समालोचकांना झेंडा पंचांना की फोन बंद आहेत म्हणून. माझी बैलगाडी मालकांना एकच विनंती राहील, 24 तारखेला संध्याकाळी आदतच्या पुस्तकाला जे नंबर आहेत ते 10च्या 10 नंबर बंदच येणार 7च्या पुढं. त्यामुळे जे काही नोंद करायचे ती आज वेळ आहे, उद्या दिवसभर आहे, आणि परवा दिवशी 24लाही आपल्याला दिवसभर वेळ आहे. पण 24ला संध्याकाळी 7ला नोंदणी बंद म्हणजे बंदच होणार. म्हणजे दादाने सांगितलंय, आणि विशेष म्हणजे ते मागाशी म्हटले की गाड्या किती नोंद झाल्या तर चालेल, फक्त आम्ही जे टायमिंग दिलं ते टायमिंगला लॉट पडतील किंवा. आणि मैदान किती वाजता सुरू होणार? सकाळी 7 वाजता. 7 वाजता मैदान. जसं तुम्ही पेडगावमध्ये उठल्या युट्यूब काढलं तर लाईव्हला पहिले 10 गट खाली होते, सेम तसंच होईल, पहिले 10 गट हे 7 वाजताच खाली असतील. नक्कीच दादा, खूप साऱ्या शुभेच्छा असतील दादा तुम्हाला. एक चांगलं मैदान पार पडेल, आणि खास करून त्यांचा आभार मानलं पाहिजे की 2 फाटे त्यांनी मित्रांनो म्हणजे 2 मैदान तयार करून ठेवलं फक्त आपल्यासाठी, गाडा मालकांसाठी. तर नक्कीच आस्वाद घ्यावा या मैदानाचा हीच तुम्हाला विनंती राहील. धन्यवाद सगळ्यांना.